नर्मदा पायी परिक्रमेचा आज 71वा दिवस आहे. नीलकंठ या गावातून निघालोय. दुपारचे 3 वाजलेत. अजून आता 16-17 किलोमीटर जायचे. आवला घाट येथे जाणार आहे संध्याकाळी मुक्कामी. चालून चालून थकलोय. उन्हाचा तडाखा बसतोय. सकाळी थंडी आणि दुपारी ऊन. हैराण झाले. एवढा मोठा रस्ता असून वाहनं सुद्धा काही रस्त्यावर दिसत नाहीत. सुनसान रस्ता आहे. शेतातून वाट काढत असं जायचंय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. पायी चालत असताना हे बघा, हे असा रस्ता आहे. असं पाणी जागजागी असं वाळूचे ढिगारे आहेत. आणि नदी आहे. नदीतून असं रस्ता केलेला आहे तयार. रस्त्याच्या कडेकडेने आम्ही चाललोय. ही सर्व मोठी नदी आहे. कौन सी नदी है ये? कौन सी नदी है? नर्मदा जी आगे है. नर्मदे. हे बघा, आता हे सगळं वळसा घालून पुढं जायचंय. कच्चा रस्ता तयार केलेला आहे परिक्रमावासियांना जाण्यासाठी सर्व. नर्मदे. इथे वाळू उपसा चाललेला असतं, त्याच्यामुळे हे जागजागी खड्डे आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालतो इथं. बघा, हे खड्ड्यातच मग पाणी साठलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. कमी गुण येणार. नर्मदे हर नर्मदे हर. नीलकंठ येथून आवली घाट 38 किलोमीटर अंतर चालून आलोय. हे बघा, हे मैयाचं तट आहे. इथे एक कोणीतरी व्यक्ती गेलेली आहे, तर हेच स्मशानात इथे दहन चाललेलं आहे मैयाच्या किनारी. हे बघा, मैयाचा तट आहे. तटावर हा मोठा पूल आहे. पलीकडे शिवमूर्ती आहे. भव्य अशी मूर्ती आहे पलीकडच्या तटाला. सर्व परिक्रमावासी पोचलेत. असं हे पंडालमध्ये जागा दिलेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. अहंकार माणसामध्ये कधी बरेच करायला मिळतं. नर्मदे हर नर्मदे हर. अहंकाराने आजचा खूपच मोठा प्रवास होता. अहंकार ही चितीसारखी असते. ज्या माणसामध्ये अहंकार आहे तो चितीसारखा जवळ असतो. अहंकार किंवा चिंता व्यक्ती शांत झाली म्हणजे मृत्यू पावली असं इथं म्हटलं जाते. मृत्यू पावणे याला शांत होणे असं म्हणतात या MP मध्ये. आदमी शांत हो गया. नर्मदे हर नर्मदे हर.